आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील आणखीन एक गव्हर्नमेंट स्कीम जी जास्त करून हॉस्पिटलमध्ये यूज करण्यात येते. त्याच्याला बघूयात कोणती स्कीम आहे. महात्मा ज्योतिबाराव फुले जन आरोग्य योजना MJPJAY ही महाराष्ट्र सरकारची योजना आहे. राज्यातील सर्व नागरिकांना रेशन कार्ड धारक सरकारी आणि खाजगी रुग्णालयात 5 लाख रुपयापर्यंत कॅशलेस उपचार देणारी प्रमुख आरोग्य विमा योजना आहे. 1 जुलै 2024 पासून ही योजना सुधारित स्वरूपात लागू झाली असून यात दुर्धर आजार, शस्त्रक्रिया आणि उपचारांचा समावेश आहे. योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये आणि फायदे: आरोग्य संरक्षण. आता प्रति कुटुंब प्रति वर्ष 5 लाख रुपयापर्यंतचे विमा संरक्षण, जे पूर्वी 1.5 लाख रुपये होते. कॅशलेस सुविधा. अंगीकृत सरकारी किंवा खाजगी रुग्णालयात उपचारासाठी पैसे भरावे लागत नाहीत. व्याप्ती: महाराष्ट्रातील पिवळे, केशरी रेशन कार्डधारक तसेच अन्नपूर्णा कार्डधारक कुटुंब यास पात्र आहेत. समाविष्ट उपचार: 996हून अधिक उपचारांचा आणि शस्त्रक्रियांचा समावेश आहे, ज्यामध्ये हृदय, कर्करोग, मेंदू, लहान मुलांचे आजार इत्यादींचा समावेश होतो. मोफत आरोग्य शिबिर. वर्षातून एकदा मोफत आरोग्य निदान शिबिराची सुविधा. पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे: रेशन कार्ड पिवळे, दारिद्र्य रेषेखालील. केशरी रेशन कार्ड, अंत्योदय अन्न योजना AAY कार्ड. ओळखपत्र: आधार कार्ड. सर्व सदस्यांचे निवास: महाराष्ट्र राज्याचे अधिनिवास प्रमाणपत्र. हेल्थ कार्ड. रुग्णालयात उपचारादरम्यान राजीव गांधी जीवनदायी आरोग्य कार्ड किंवा आधार कार्ड सादर करणे आवश्यक आहे. योजनेअंतर्गत कव्हर होणारे आजार: हृदय शस्त्रक्रिया, कर्करोग उपचार, मेंदू आणि मज्जासंस्था आजार, अस्थिव्यंग हाडाचे आजार, स्त्रीरोग आणि प्रसूती त्वचा, फुफ्फुसाचे आजार. जळीत रुग्णांचे उपचार कसा मिळवावा? आरोग्य मित्र. रुग्णालयात असलेल्या आरोग्य मित्र नावाची मदत घ्या. प्रक्रिया: जवळच्या अंगीकृत रुग्णालयात जाऊन OPDद्वारे निदान करा. नाव नोंदणी. आवश्यक कागदपत्रे दाखवून MJPJAY अंतर्गत नाव नोंदवा. दावे: रुग्णालयांना सुट्टी मिळाल्यानंतर 10 दिवसात दावा सादर केला जातो. हेल्पलाईन क्रमांकही. काही अडचण आल्यास किंवा अतिरिक्त पैसे मागितल्या टोल फ्री नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता. अधिकृत माहितीसाठी वेबसाईट दिल्या आहे, याच्या संकेतस्थळाचा वापर करू शकता. डिस्क्लेमर: हा व्हिडिओ तुमच्या एज्युकेशनल पर्पजसाठी बनवला गेला आहे. तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.